नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ज्यांची खूप जास्त तेलकट त्वचा आहे आणि तेलकट त्वचेमुळे वेगवेगळ्या त्वचेच्या समस्यांना ज्यांना तोंड द्यावं लागतं, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या त्वचेच्या ठिकाणी स्वेट ग्लँड्स म्हणजेच घाम आणणाऱ्या ग्रंथी असतात आणि सिबॅशियस ग्लँड्स म्हणजेच तैलीय ग्रंथी असतात. या ग्रंथींनी जर त्यांचं काम व्यवस्थित केलं तर आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं, त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि त्वचेचं तापमानही मेंटेन राहतं. पण जेव्हा या ग्रंथी जास्त प्रमाणात ऑइल सिक्रेट करायला लागतात तेव्हा त्वचा जास्त तेलकट होते. त्याच्यामुळे त्वचेच्या ठिकाणची छिद्र मोठी दिसायला लागतात, ज्याला आपण ओपन पोअर्स असं म्हणतो. त्याच्यामुळेच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स दिसायला लागतात. एक्सेस ऑइल सिक्रेशनमुळे त्या ठिकाणी पिंपल्स यायला लागतात. त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं की पिंपल्समध्ये पस यायला लागतात आणि पिंपल्स दुखायला लागतात. आपले हात इकडे तिकडे लागल्यामुळे किंवा चेहरा घासून पुसल्यामुळे ते पिंपल्स जास्त प्रमाणात येतात आणि चेहरा खराब होतो. त्याच्यामुळे चेहरा काळवंटतो, मुरुमाचे डाग यायला लागतात. तर अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला ऑइली स्किनमुळे बघायला मिळतात. पण ह्या सर्व समस्या निर्माणच का होतात? तर जेव्हा आपल्या शरीरात आतून काहीतरी अनावश्यक बदल घडत असतात तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला त्वचेवरती दिसायला लागतं, कारण आपली त्वचा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा आहे. म्हणूनच तेलकट त्वचा होण्याची 8 महत्त्वाची कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तेलकट त्वचेची समस्या मुळापासून घालवण्यासाठी तुम्ही कोणते 2 उपाय केले पाहिजेत, त्वचेवरती लेप कोणता लावला पाहिजे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. त्वचा तेलकट होण्याची 8 महत्त्वाची कारणं आता आपण बघूयात. कारण जेव्हा कोणताही त्रास आपल्याला मुळापासून बरा करायचा असतो तेव्हा त्या त्रासाची कारणं बंद करणं सर्वात आधी गरजेचं असतं. तरच त्या त्रासासाठी जेव्हा आपण उपचार घेतो तेव्हा त्याचे चांगले फायदे आपल्याला होतात. त्वचा तेलकट होण्याचं पहिलं कारण आहे अनुवंशिकता. जेव्हा तुमच्या आईवडिलांची किंवा त्यांच्या बाजूला असणाऱ्या इतर नातेवाईकांची त्वचा तेलकट असते तेव्हा तशाच प्रकारची त्वचा तुमची असू शकते. आता तेलकट त्वचा असण्याचे ही काही फायदे आहेत. तुम्ही तुमच्या वयापेक्षा तरुण दिसायला लागता, म्हातारपण उशिरा येतं, त्वचेवरती सुरकुत्या लवकर येत नाहीत, तुमची त्वचा नॅचरली मॉइश्चराइज राहते. या उलट ड्राय स्किनमध्ये याच्या उलट लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. पण हा तेलकटपणा जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त असतो तेव्हा प्रॉब्लेम्स होतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. आपल्या शरीरात काही ठराविक अवस्थेमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. जसं मुलं-मुली वयामध्ये आल्यानंतर त्वचा जास्त तेलकट दिसायला लागते, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, त्याचे डाग राहतात. पण ती स्टेज निघून गेल्यानंतर त्वचा एकदम नॉर्मल होते, कारण हार्मोन्स बॅलन्स झालेले असतात. पण त्या ठराविक फेजमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यानंतर महिलांना मासिक पाळी येण्याच्या आधी, प्रेग्नन्सीमध्ये किंवा मासिक पाळी गेल्यानंतर म्हणजेच मेनोपॉज नंतरही हार्मोनल चेंजेस महिलांमध्ये होत असतात. त्यानंतर PCOD सारखा त्रास जर तुम्हाला असेल तर त्यामध्येही त्वचेमध्ये चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जर काही आजार तुमच्या मागे लागले असतील, जसं हायपरथायरॉइडिझममध्ये ऑइली स्किन आपल्याला बघायला मिळते किंवा हायपोथायरॉइडिझममध्ये ड्राय स्किन असते, तर असे हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्वचेमध्ये चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. मग अशा ठिकाणी हार्मोन्स आपले बॅलन्स ठेवले तर स्किन प्रॉब्लेम्सही दूर होतात. तिसरं कारण आहे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी. कारण आपलं मन हे उभयेंद्रिय आहे, ते ज्ञानेंद्रियही आहे आणि कर्मेंद्रियही आहे. तुमचं जर मन शांत नसेल, ते आनंदी नसेल तर त्याचं रिफ्लेक्शन लगेचच त्वचेवरती दिसायला लागतं. त्याच्यामुळेच मानसिक ताणतणावामुळे आपले हार्मोन्सही डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे योगा, प्राणायाम, मेडिटेशन, मोकळ्या हवेमध्ये फिरणं, मनाला आवडणाऱ्या गोष्टी करणं, या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर हा प्रॉब्लेमही दूर होतो. चौथं कारण आहे वातावरणामध्ये जर खूप जास्त उष्णता असेल तरी खूप जास्त घाम येऊन त्वचा तेलकट दिसायला लागते. दमट हवेच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तरी त्वचा जास्त तेलकट होते, तुकतुकीत दिसायला लागते. शेवटी तुम्ही ज्या भागात राहता त्याप्रमाणे चेंजेस तुमच्या शरीरामध्ये आणि त्वचेमध्ये होत असतात.
पाचवं कारण आहे तुमचा आहार। तुमच्या खाण्यामध्ये गोड, खारट, तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात असतील, दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ, मांसाहार, प्रोसेस फूड, जंक फूड हे जर जास्त प्रमाणात असेल तर त्वचेचा तेलकटपणा वाढणार आहे। आणि तेलकटपणा, स्निग्धपणा हा कफाचा गुण आहे। जर त्वचा प्रमाणापेक्षा जास्त तेलकट दिसत असेल तर तुमच्या शरीरातील कफदोष वाढलाय ही गोष्ट लक्षात घ्या। त्याच्यामुळे कफ कमी करणारा आहार तुमचा असला पाहिजे। सहावं कारण आहे काही विशिष्ट औषधांमुळे देखील त्वचेमधल्या तेलाचं प्रमाण वाढतं, जसं स्टेरॉइड्स, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, अँटी कन्व्हर्जन, बार्बिच्युरेट्स, लिथियम, हार्मोनल मेडिकेशन्स याच्यामुळेही त्वचेमधल्या तेलाचं प्रमाण वाढू शकतं। सातवं कारण आहे तुम्ही जर तुमच्या तहानेनुसार योग्य प्रमाणात पाणी पित नसाल तर डिहायड्रेशन होतं आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात सीबमचं सिक्रेशन होऊन त्वचा तेलकट दिसायला लागते। आठवं कारण आहे तुम्ही जर तुमच्या त्वचेसाठी वेगवेगळे केमिकलयुक्त कॉस्मेटिक प्रोडक्ट्स अति प्रमाणात वापरत असाल किंवा त्वचेला जास्त एक्सफोलिएट करत असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेच्या नॅचरल प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करतात आणि याचा परिणाम म्हणून त्वचा जास्त तेलकट दिसायला लागते। तर ही अशी त्वचा तेलकट होण्याची 8 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली। यातली जी कारणं तुम्हाला बंद करणं शक्य आहे ती कारणं सर्वात आधी बंद करा। तेलकट त्वचेची समस्या मुळापासून घालवण्यासाठी कोणते महत्त्वाचे उपाय तुम्ही केले पाहिजेत? आपण पाहिलं की तेलकटपणा, स्निग्धपणा हा कफाचा गुण आहे। त्याच्यामुळे तुमची त्वचा जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त तेलकट दिसायला लागते तेव्हा तुमच्या शरीरातील कफदोष वाढलाय ही गोष्ट लक्षात घ्या। आणि कफासाठीचा सर्वात उत्तम शोधनोपक्रम आहे वमन। तुम्ही चांगल्या वैद्यांकडून वमन करून घेतल्यानंतर त्वचेचा तेलकटपणा कमी होतो, त्वचेचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि त्वचा तुमची चांगली दिसायला लागते। वमनाबद्दल जर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता। दुसरा उपाय आहे खदीर म्हणजेच खैराच्या झाडाच्या सालीचं चूर्ण। हे चूर्ण तुम्हाला अगदी सहज कुठेही मिळू शकतं। तर हे पाव चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी घ्यायला लागा। याने शरीरातील अतिरिक्त कफ, स्निग्धपणा, तेलकटपणा कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे। त्याच्यामुळे त्वचेचा तेलकटपणाही कमी होणार आहे। आणि तेलकट त्वचेमुळे जर वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम्स तुम्हाला होत असतील तर तेही याच्यामुळे कमी होणार आहेत, कारण खदीर हे वृक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचं आहे। हे कडू आणि तुरट चवीचं आहे, रक्तस्तंभक आहे। त्याच्यामुळे शरीरातील अतिरिक्त चिकटपणा, द्रवपणा कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे। त्याच्यामुळे तुमची स्किन एकदम क्लिअर राहणार आहे। म्हणूनच वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेममध्ये औषध म्हणून खदिराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। तिसरा उपाय आहे उटणे। आयुर्वेदिक औषधांपासून जे उटणे आपण बनवतो त्याचा लेप तुम्ही तेलकट त्वचेच्या ठिकाणी करू शकता किंवा तेलकट त्वचा असणाऱ्या ठिकाणी हे उटणे तुम्ही कोरडेत चोळून लावू शकता। याला उद्वर्तन असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं। याने कफ, अतिरिक्त चरबी, मेद कमी होण्यासाठी मदत मिळते। त्याच्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होणारच आहे। फक्त तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील, त्याच्यामध्ये पस असेल तर मात्र लेप किंवा उद्वर्तन करू नये। याने त्वचेला इजा होण्याची शक्यता राहते। ह्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही लेप किंवा उद्वर्तन करू शकता। ह्या उटण्यापासून हँडमेड उपटन सोप आपण आपल्या क्लिनिकमध्ये बनवतो आणि वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम असलेल्या पेशंटला हा साबण आपण वापरतोही। अतिशय सुंदर याचे रिझल्ट्स आहेत। त्यानंतर आणखी एक घरी करता येण्यासारखा साधा सोपा लेप, मुलतानी माती, बेसनाचं पीठ आणि मसूर डाळीचं पीठ हे तीनही समप्रमाणामध्ये एकत्र करून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या। तुम्हाला जेव्हा लेप करायचा आहे तेव्हा आवश्यक तेवढे हे मिश्रण त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घाला। आवश्यक तेवढ्या पाण्यामध्ये किंवा चांगल्या प्रतीचं गुलाब पाणी असेल तर गुलाब पाण्यामध्ये मिसळून त्याचा लेप तुम्ही तेलकट त्वचेच्या ठिकाणी करू शकता। लेपाबद्दल संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे तुमची तेलकट त्वचा असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कारणांकडे लक्ष द्या। या व्हिडिओमधले सांगितलेले उपाय करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।